आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सिडको महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांविरुद्ध सिडको व पोलीस प्रशासनाने केली कारवाई। सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीवर भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रिज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रिज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याचे निदर्शनास आले आहे। अनधिकृत डेब्रिजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग व पोलीस विभाग यांच्यासह दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दिवसा सिडको कार्यक्षेत्रात मोहीम राबवत असताना दुपारी 2:30 वाजताचे सुमारास डंपर क्रमांक MH43E0278 वरील चालक हुसेन शेख वय 40 वर्ष, MH04FU 7186 चालक देवानंद यादव चौधरी वय 60 वर्ष, MH03CP 9164 वरील चालक कमल सिंग यादव वय 28 वर्ष व त्यांचे मालक यांनी आपसात संगनमत करून डेब्रिज अनधिकृतपणे उरण तालुक्यातील जासई येथील दत्त मंदिराच्या बाजूला ये जा करणाऱ्या तसेच स्थानिक लोकांच्या आरोग्यास व जीवितास हानी होईल अशा बेकायदेशीर पद्धतीने टाकून सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातील जागेचे विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत झाल्याने डंपर चालक यांना डंपर सहित ताब्यात घेतले। वर नमूद डंपर चालक यांच्या विरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 404/2024 भारतीय न्याय संहिता BNC 2023 चे कलम 280 3-5, महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 120 प्रमाणे दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी 8:11 गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली आहे। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।